नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात प्रतिबंधित थाई मांगूर माशांच्या विरोधातील मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई सुरूच आहे. शुक्रवारी तब्बल 25 टन प्रतिबंधित मासळी जप्त करून वैज्ञानिक पद्धतीनं ती नष्ट करण्यात आली. गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसात एकूण 61 टन मासळी जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे 54,90,000 रुपये इतकी आहे. मत्स्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पारशिवनी तालुक्यात प्रतिबंधित थाई मांगूर माशांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. गुरुवारपासून सुरू असलेल्या या मोहिमेत शुक्रवारी 25 टन मासळी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली मासळी वैज्ञानिक पद्धतीनं जमिनीत गाडून नष्ट करण्यात आली. गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसात तब्बल 61 टन थाई मांगूर मासळी जप्त करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत 54,90,000 रुपये आहे. 10 जूनपासून सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत सुमारे 200 टन प्रतिबंधित मासळी जप्त करण्यात आली आहे. या माशांची विक्री आणि साठवणुकीच्या विरोधातील कारवाई पुढेही सुरू राहील असं मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आलं आहे.